हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रामचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर देवीवर सर्व सुखाचे आगर वापर देवीवर
झाले चिरावले अंतरे चिरावले अंतरे चिरावले अंतरे कोण कोण धरे देव देह भावे पूजिन कोण कोण धरे देव देह भावे पूजिन विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या धरी देह भावे पूजिन कोण पतित पावना पतित पावना पतित पावना पतित पावना दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा दीनानाथा नारायणा रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे राहो नाम जपवानी राव नाम जपवानी नाम जपवानी राहो नाम जपवानी ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका विश्वजनाच्या पालका विश्वजनाच्या पालका विश्वजनाच्या पालका विश्वजनाच्या पालका विश्वजनाच्या पालका तुझे रूप माझे मने तुझे रूप माझे मने नाम जपवानी राव 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 नाम जपवानी राम जपवानी राव नाम जपवानी जीवीची या जीवा जीवीची या जीवा जीवीची या जीवा जीवीची या जीवा
तुझे रूप माझे भले तुझे रूप माझे भले रूप माझे भले तुझे रूप माझे भले कुमारी गोपाल कुमार जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमार 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 गोपाल कुमार गोपाल कुमार हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण सुख झाले वो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधने साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताचे जोडे जोडे बौद्ध सुकृताचे जोडे जोडे बौद्ध सुकृताचे जोडे बौद्ध सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर आगे सुखाचे आगर सर्व सुखाचे रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम संग तो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म करिता भरोवरी दुरावसी तुरी या बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरे वावशी भवाची
विठोबाचे तुका म्हणे आज विठोबाचे तुका म्हणे आज विठोबाचे करिता बरोबरी दुरावसे करिता बरोबरी दुरावसे भवाची पुरी वाहावसे भवाची पुरी वाहावसे भवाची पुरी वाहावसे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबर दुरावशी दुरी करिता बरोबर दुरावशी दुरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरे दुरावते दुरे करिता बरोबरे दुरावसे दुरे भवाची पुरी वाहावशी वाहावशी भवाची पुरी वाहावशी भवाचे पुरे वाहावशी भवाचे पुरी वाहावशी वाहावशी भवाची पुरी भवाची पुरी वाहावशी रेमपणे निसाने पदम रे रेमपणे दप
भवाची पुरे वावसी रे म पानी सा रे म पानी भवाची पोरी वावसी da 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 da
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. काही नलगे एक भावचे कारण, तुका मने आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननेतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चित्त. पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन 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 पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू मन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने विचारो, त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने विस्तारो विस्तारो विस्तारो. वा 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 वा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मुभयदां जड्यंधकारापः, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायुगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायितचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासे भजाली विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. थोडा गेन वाढवा. चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देव निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र दापका आहे ना, भवानी दापका या आपल्या गावामध्ये आणि या आपल्या गोविंद बाबांच्या आश्रमामध्ये हा सुरू असणारा 2 दिवसाचा उत्सव आणि त्या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमच्या महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारे आपल्याच भागातलं वैभव हरिभक्तपारायण रणजित महाराज आणि त्यांनी सगळ्यांचं मन जितली आहे का नाही. रणजित महाराजांमुळं महाराजांच्या प्रेमामुळं महाराजांचं हे गुरुचं स्थान आहे म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्या निमित्तानं या 2 दिवसाच्या दत्त जयंतीच्या प्रेडला पुण्यातले मुंबईतले कार्यक्रम सोडून मी तुमच्या माघारी बोलून गेलो महाराजांनी की या लोकांना टाईम नाही पण ते माणसाला महत्त्व देणारी माणसं आहेत म्हणून एवढा 2 दिवसाच्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण मृदंग अलंकार आमचे कृष्णा महाराज गोरखडे गुरुजी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
संगीत विशारद हरिभक्त पारायण आमच्या जिल्ह्याचं भूषण आमचे देवीदासजी महाराज पावडे गुरुजी, त्याच्यानंतर संगीत विशारद हरिभक्त पारायण आमच्याच जिल्ह्यातलं भूषण संभाजी महाराज बळेगावकर. आज आपला जिल्हा आपली बातमी आहे की नाही वा. म्हणून हे तिघही रत्न आमच्या, दोघही रत्न आमच्या, हे पूर्वी आम्ही यांच्या जिल्ह्यात होतो पण आम्ही वेगळं निघालो आता आहे का नाही. म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. शंकर महाराज आहेत आपल्याच गावचे रामायणाचार्य हरिभक्त पारायण शंकर महाराज हरिभक्त पारायण आमचे मारुती महाराज, हाँ मारुती महाराज आहेत. आणि सगळी महाराज मंडळी है. हैदराबाद से हमारे पांडुरंग जी यहाँ उपस्थित है, उनको भी हम तहे दिल से धन्यवाद साधुवाद देते हैं है का नाही. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून आवर्जून या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केलेली पायी चालून 3,500-4,000 हजार किलोमीटर पायी चालून ज्यांनी पूर्ण प्रदक्षिणा केली आणि आमच्या विठ्ठल महाराजाला आता जे सांभाळतात असे आमचे हरिभक्त पारायण पंजाबरावजी महाराज, ते महाराजही आहेत. आणि अजून सांगू तुम्हाला, ते शाळाचे अध्यक्षही आहेत. त्यांच्याकडं कॉलेज आहे, शाळा आहे, सगळं आहे, पण ते सगळं या परमार्थिक जीवन जगतात. म्हणून उनको भी हम तहे दिल से साधुवाद करते हैं यहाँ पे. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. शूटिंगवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद देतो. शूटिंगवाले साऊंडवाले दादा असू द्या, हां साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. अतिशय गोड साऊंड लावला, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हां ते बळेगावचे आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आता लक्ष देऊन ऐका. अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो. सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती. सांगतो तुम्हासी लक्ष देऊन ऐका. हां सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवायाला जाईल. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर तुम्ही विठ्ठलाला भजा. सोपं आहे. लोक म्हणले नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहातून भजन नाही झालं तर ते वाया गेल्यासारखं आहे. नाही तरी गेला जन्मवाया. लोकाला पटलं. लोक म्हणले आम्ही भजू, पण आमच्या संसाराची एकदा पूर्णाहुती होऊ द्या ना, आमचा संसार पूर्ण होऊ द्या. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी. भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्ममरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, याला म्हणतात भवसिंधूचा पूर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम संसारे कलदुष्कार. कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते गोविंदम भज. विठ्ठला विठ्ठला भज गोविंदम. अजून कधी सोपं करून सांगू तुम्हाला. चला, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. दुसऱ्याला भजायचं काम नाही, गोविंदम भज. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. चला, तुम्हाला भात जास्त झाला त्याच्यामुळं काही रेंज येईना. हा लक्ष देऊ नाही का? भगवंताचं भजन करा. महाराज जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. भरोवरी करणं म्हणजे काय? हे करून पाहू संसार पूर्ण होईल, ते करून पाहू संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो ऐका. सोपं आहे. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार जिथं अपूर्णता आहे संभाजी महाराज त्याला संसार म्हणतात, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याला परमार्थ म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्याला पूर्णत्व आहे तो परमार्थ आहे, जिथं अपूर्णता आहे तो संसार आहे. संसार पूर्ण होणारी वस्तू आहे का माया? हो, बोला बोला बोला. तुमचे 2-2 हप्ते जमा झाले नाही का? इकडं नाही ते. तुम्ही इकडे आहे का? ते लाडकी बहीण आहे का इकडं? नाही. अर दुर्भाग्य आहे तुमचं. मग जाऊ द्या. आमच्या इकडं बायाला 7-7 हजार रुपये आले. आता इकडं गृहलक्ष्मी आहे का? अरे वा, मग आहे ना. ते आले नाही का पैसे?
आले ना, मग टेन्शन घेऊन कोण बसल्या, जरा मोकळं बोला, लक्ष द्या माझ्याकडे. हा, संसार पूर्ण होणारी वस्तू नाही. ऐका लक्ष देऊन माझ्याकडे. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. देवीदासजी, रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. एरवी साधू संत श्रीमंतीची दखल घेत नाहीत, पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावी लागली. एवढा म्हणजे त्याच्या श्रीमंतीवर अभंग करावा लागला महाराज. एवढा श्रीमंत, मग साधा असन. रावणाची श्रीमंती, बरं नुसता श्रीमंत नव्हता, विद्वान बी होता. घास के पुरे और अकल के आंधे, असं रावणाचं काम नव्हतं. श्रीमंती होती पण विद्वत्ता बी होती. आपण जे तांडव स्तोत्र ऐकताना त्याचा निर्माता रचयिता रावण आहे. जटाटवीटाला ज्वला प्रवाह पावित स्तरे कलेवलम व्यलंबितां भुजंगम मालिका. चांगल्याला उच्चारता सुद्धा येणार एवढा अवघड त्या तांडव स्तोत्राची निर्मिती, त्याचा रचयिता निर्माता रावण. विद्वान होता, श्रीमंत होता, बरं सामर्थ्य कमी नव्हतं. सगळे देव रावणाच्या बंदी शाळेत होते, एवढी ताकद होती रावणात. हा, बरं परिवार बी लहान नव्हता रामायणाचार्य. किती बायका होत्या? हा, किती बायका होत्या रावणाला? बोला, 80,000. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या. हा, दुसरी केलं होतं मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका. आता जर विधानसभेला उभा असता तर घरच्या मतावर आमदार झाला असता महाराज. नाही, नुसत्या बायकांनी मत केला असतं तरी आमदार झाला असता. बरोबर आहे ना. श्रीमंत होता, विद्वान होता, परिवार बी मोठा होता. त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. शंकर महाराज, पहिली इच्छा होती रावणाची स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. मेला रावण मेला. पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना, समुद्राचं पाणी गोड आहे ना, सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, श्रीमंत, विद्वान, सामर्थ्यशाली सगळे देव ज्याला बंदीशाळेत ठेवता आले, त्याला सगळ्या संसारातल्या इच्छा पूर्ण करता आल्या नाही. कळलं माझं बोलणं? असं आहे महाराज, लक्षात घ्या. बघा, एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. पुढं मॉनिटर वाढवा. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोर ये, दोघींचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपणाला येते. बरोबर आहे. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, आणि दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागेल. हा, मग जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जावं लागेल. अनुभव सिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हणले आम्ही देवाला भजू, पण काय लागतं? महाराज म्हणले काही नलगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव पाहिजे. अंतकरणात जर भाव असेल ना महाराज, जे रोग दवाखान्यात नीट होत नाहीत ते महाराजाकडे आल्यावर नीट होतात. अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. कळलं माझं? अंतकरणातला भाव, मग तो येणाऱ्याचा बी आणि नीट करणाऱ्यांचा बी. मला महाराज बोलता बोलता म्हणून गेले रणजित महाराज आमचं काहीच नसतं, ती भगवती माता आमच्याकडून करून घेते. आणि हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंतच फरक पडतो बरं का. हा भाव गेला की भावच नाही राहिला. नाही, माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? हा भाव जर गेला तर सगळा अभावच आहे. मग विठाला भाव महत्वाचा आहे. जे पाठ आहे ते बोला. भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. बोला, भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे. करतळे म्हणजे करतळे, याच्यावर आवळा जसा ठेवतो आपण तसं करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. तुम्हाला सोपं सांगू का? जसा भाव तसा देव. मंदिरातली मूर्ती किती मोठी आहे तो भाव तिथला आहे, आणि पिशवीतली पूजेची मूर्ती किती छोटी आहे तो आपला भाव. मग तो देव नाही का? जया जवळी जैसा भाव तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, जवळी भाव तया जवळी तैसा देव, तया जवळी
जवळी जैसा भाव तया जवळी तैसा देव. जसा भाव तसा. लक्ष देऊन ऐका बघा. भाव तिथं देव, पाप तिथं भेव, चिवडा तिथं शेव. हे जोडून असतं एकमेकाला. जिथं भाव आहे तिथं देव आहे, जिथं पाप आहे तिथं भेव आहे, जिथं चिवडा आहे ते जोडूनच असतं. शेव चिवडा म्हणतात, नुसता चिवडा म्हणत नाही मार. लक्ष देऊन ऐका. भाव अंतकरणात महत्वाचा आहे. म्हणून महाराज म्हणले मी कसा आहे ना, निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल तसं मी त्याला दिसत राहतो. म्हणून अंतकरणात भाव पाहिजे. या मंदिरात आपल्याला देव दिसल, काहींना नाही दिसणार. त्याचा भावच नाही, त्याला काय दिसणार आहे. काहीला भाव आपल्याला गाईत देव आहे, कसायाला आहे का. आपल्याला गाईत देव दिसतो, कसायाला गाईत मास दिसतं. सरळ सरळ आहे ना. कसायाला गाईत मास दिसतं, आपल्याला गाईत देव दिसतो. म्हणून या महात्म्याजवळ 200 गायी आहेत. महाराज जोरदार टाळ्या वाजवा. मला आनंद वाटला. मला इथं आलं की प्रसन्न वाटलं. बघा मी महाराजांना बोललो की या आश्रमात पॉझिटिव्ह ऊर्जा खूप. पाय ठेवल्याबरोबर कळतं बरं का, आम्ही 12 गावचं पाणी पिणारी माणसे. विठाला विठाला. पाय ठेवल्याबरोबर लक्षात येतं महाराज. ती प्रसन्नता जी आहे. सोपं आहे का. गायीची सेवा कन्हैयानं केली, भगवान श्रीकृष्णानं गायीची सेवा केली ना. म्हणून आणि गोविंद हे कृष्णच आहेत. गोविंद हे कृष्णजी काही नाम आहे ना, बरोबर आहे ना. उन्होंने गैया की सेवा की आहे ना. म्हणून महाराज म्हणले भाव महत्वाचा आहे. ज्याचा जसा भाव असन तसा त्याला देव दिसत राहतो. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका मनी आण विठोबाची यावी नासता, अनेक पै साधन वाहातसे आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासोनिया कानडिया. कर्नाटक कानडिया विठोबा कानडिया. इकडं होता काही दिवस तो, आणि तुमच्या पुण्याला आम्ही मग विठाला विठाला. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काय कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. असा अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. सज्जनो, सांगतो या शब्दानं अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर जर सांगणाराचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कोणाला, सांगतात कशासाठी, या 2-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ऐकताय ना तुम्ही. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का. बोला. नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढू नये. ज्याला बायको टायमावच्या देत नाही त्यानं महाराजाला बोलाव का. ज्याने त्याने आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. लाल लाईट लागतो का, पिवळा लागतो का, फ्यूजच उडून जातो. बरोबर आहे ना. ज्याला बायको ज्याचं ऐकत नाही त्याला वाटतं गोविंद बाबां मायाशिवाय पुढं गेलंच नाही पाहिजे. अरे हे शक्य आहे का. त्यानं ते ऐकून घ्यायचं नाही म्हणून ब्रह्मचारी राहिलेत. आणि पुन्हा तुम्ही ऐकून घेण्याचं सांगत असतील तर जमणार नाही ना. लक्षात येते माझं बोल. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. आता मी जर म्हणलं कोणता तालुका आहे तुम्हाला, कमलनगर. कमलनगर तालुका उद्या बंद झाला पाहिजे, ऐकेल का कोणी माझं. नाही, ऐकणार नाही. ऐकण्याचा संबंधही नाही. 10 मिनिटं कीर्तन वाढून करा, ऐकू महाराज. तुम्ही तालुका बंद करा, तहसील बंद करा, हे कशाला सांगता. तो तुमचा अधिकार नाही. आणि मुख्यमंत्र्यानं सांगितलं उद्या कर्नाटक बंद राहील. कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का. बोला. नाही का. मुख्यमंत्री या राज्याचा राजा आहे आणि या राज्याच्या राजाला जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती 2 गज की दूरी, मास्क है जरूरी भाई और बहना. बरोबर आहे ना. त्यांनी दिल्लीत मास्क लावायला सांगितला, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. बरोबर आहे का. पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. बरोबर. अधिकाराशिवाय बोलू नये. महाराजांचा अधिकार जर पाहिला तर महाराज म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इराणी व्हावा भार माथा,
तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. पण महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण अनुभव आहे का? महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले, अनुभव आले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात अनुभव आले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे. तुका म्हणे का तुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे का कुणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, अनुभव आहे, माझा अनुभव आहे अंगे. तसे तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. हा गया माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांना जगाला काही सांगितलं नाही. ऐकताय ना तुम्ही? तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. अनुभवा व्यतिरिक्त महाराज जगाला काही सांगत नाहीत. अनुभवा वाचूनी बडबड, अनुभवा वाचूनी बडबड, अनुभवा वाचूनी बडबड, अनुभवा वाचूनी बडबड. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. महाराज म्हणले खरं ब्रह्मज्ञान नसल आणि तो जर ब्रह्मज्ञानाबद्दल बोलत असेल तर ती बडबड आहे, ते ब्रह्मज्ञान नाही. अनंत वाचाळ बरळती ता कैसा गोपाळ किंवा दयाळ पावे हरी. बरोबर. अनुभवा व्यतिरिक्त महाराजांना या जगाला काही सांगितलं नाही. अनुभव पाहिजे का नाही? लक्ष देऊन ऐका बघा, म्हणजे कळेल. आपल्याला पोहणं शिकायचं असेल तर आपण कुणाची गाठ घ्यावी? ज्याला पोहा येत नाही त्याची, म्हणजे लवकर शिकन. बरोबर ना? नाही, पोहण्याचा अनुभव आहे त्याच्याकडे जावं लागेल ना, तेव्हा आपल्याला पोहायला येईल. म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवावी, वाचावी नाही. एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं की पारायण बंद झालं तरी अडचण नाही. बरोबर आहे ना? महाराज म्हणले कीर्तन किती दिवस? होय अंग हरिरूप तोपर्यंत. कथा किती दिवस? सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगमगलपतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः रसिका भुवि भावुकाः. डोळ्याला म्हणला लक्ष देऊ नाही का? आणि लक्ष द्या. महाराज म्हणले मोह म्हणजे बारंबार भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकावं लागत असतं. कथा मात्र एक जीवन. कथा एवढं जीवन राहिलं पाहिजे, बाकी काही नाही. कथा मात्र एक जीवन, बस दुसरं काय नाही. अनुभव पाहिजे. महाराज म्हणले मला जे अनुभव आले मी तुम्हाला सांगतो. अधिकार आहे, अनुभव आहे, पण सांगता ते हिताचं आहे का? हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. लहान पोरग जर मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकावं. आता हे लहान लेकरं आहेत माझ्या मागे उभे, बरोबर आहे ना? पण आता हा मी इथल्या इथं सांगतो आठवलं म्हणून. आता हा शर्ट जर माझा असा झाला पाठीमागून, बरोबर, आणि ते पोरगा आलं मला, बाबा शर्ट तुमचा, मग मी म्हणा गव्यास देईल थोबाडी ठेवून. नाही, मी म्हणा अर बरं झालं सांगितलंस, मग मी असं खाली करावं. इथले आठवलं मला म्हणून बोल, इथंच आठवलं ते. त्यांनी सांगितलं हा शर्ट तुमचा फोल्ड झाला, मुडपला, तो सरळ करा बाबा. मग ते लेकरू असू द्या ना, पण त्याने हिताचं सांगितलं ना आपल्या, ते ऐकलं पाहिजे. लहान लेकरू जरी मोठ्या माणसाला हिताचं सांगत असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे.
आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे शंकर बुवा, मग मी हिताचं सांगत असेल तर माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? नाही, ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो हा. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळना. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजानं स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर वयाच्या 16व्या वर्षी घेतली. ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. स्वराज्य जर मिळाला असेल तर ही छत्रपतीची कृपा, पण त्याची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी. आपल्या इकडं 16वं वरीच धोक्याचं आहे, पण यांनी मोक्याचं ठरवलं. कळलं माझं बोलणं? यांनी मोक्याचं केलं त्याला. हे सोपं नाही आहे महाराज, बरोबर आहे का? लहान पोरग मोठ्याला सांगू द्या, हिताचा असेल तर ऐकावं. उगं मोठ्या माणसानं वय वाढलं म्हणून ज्ञानी समजून घेऊ नये. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? काही माणसं म्हणतात आमचे एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? नाही. मूर्खस्य गात्राने वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. महाराज, मूर्खाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही ना. अवयवाचा ज्ञानाचा काय संबंध आहे? बोलत चला. आता ही मिशी आली आपल्याला, मग याला काय आपण खत घातलं का, पाणी दिलं का, फवारणी केली? बोला बोला. हा वय झाला आली, वय झालं आली. इच्छा नसती तरी, बोला 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 बोला, इच्छा नसती तरी आलीच असते, इच्छा असती तरी आलीच असते. मग मिशी आली मग अक्कल आली असं आहे का? आकलीचा आणि मिशीचा काय संबंध आहे? मांजरीला बी मिशी आहे. मग आता आकलीचा आणि त्याचा संबंध काय सांग? काय संबंध नाही ना महाराज. बोला, अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. अवयवाचा ज्ञानाचा संबंध नाही. महाराज आपल्याला बोलत असतील, लहान लेकरू सांगू द्या, हिताचं सांगत असेल ऐकावं. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकावं. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं बी ऐकावं. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मडं कधी बी वावरातच गाडलेलं आहे. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडं बघा. इथं जरा शेडजा असतो हा, पण पोरांकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. नुसतं म्हणल्या तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बघा. त्या गोविंद बाबाला म्हणतील 2-3 वर्ष हाच बाबा आणा, मग तरी याच्यात काही बदल होईना. बरोबर आहे ना? मग बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं का? नाही. असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का, हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, अहो या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं हसतं खेळतं घर रस्त्यावर यायला लागलं, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते तुमच्या, नका पिऊ दारू. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. अपने पलों का नाम खर्च कर मुंह में मक्खियाँ आती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है.
असंच म्हणा बरं एकदा, बिना वाजवल्याचं म्हणा एकदा, म्हणा म्हणा म्हणा. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है. अरे बापरे. ते त्याच्यात दाखवलं त्यांनी, असं होतंय बा, बॅलेन्स राहत नाही आहे की नाही. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. हरिनामाची नशा ज्यानं केली तोच माणूस एवढं मंदिर बांधू शकतो. तसं नाही बा. बंगला मोठा कोणी बी बांधू शकन महाराज, पण ज्याला हरिनामाची नशा आहे ना तोच माणूस एवढं मोठं मंदिर करू शकतो. जोक नाही, ते मंदिर म्हणजे काही जोक नाही. मी तर या भागात बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण एवढं मोठं मंदिर मला फक्त इथं पाहायला मिळालं. मी जे बोलेल ते स्पष्ट बोलेल ना, नाहीच पाहायला भेटलं जवळपास एवढं मोठं मंदिर. पण ज्याला हरिनामाची नशा आहे तोच हे करू शकतो महाराज, दुसरे माणसं हे करू शकत नाही. म्हणून जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरिनाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही. बायको जर तळमळीनं सांगत असेल दारू पिऊ नका, ते ऐकलं पाहिजे महाराज. हे हिताचं आहे ना. महाराज आपल्याला हिताचं बोलतात. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे. पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आता यांच्याकडे कोणी विचारायलाच नाही आला तर मग हे सांगतील का काही? नाही. जो विचारायला आला त्याला सांगितलं पाहिजे. का विचारल्यावर सांगाव ना. काही माणसाला उपदेशाची गरज नसताना उपदेश केला तर त्याला पचनी पडत नाही. तो शंकर बाबा, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपली वाचा शेनो नये. क्रोधी माणूस असेल तर सांगू नका, अविश्वासी असेल तर सांगू नका, आणि मूर्ख असेल तर सांगू नका. क्रोधी असेल तर सांगायचं नाही बरं का, रागीट माणसाला सांगायचं नाही. ते पावसाळ्याचे दिवस होते आणि ते चिमणीचा खोपा होता आणि ते माकड पाण्यात भिजत होतं. मग ती चिमणी खोप्यातून म्हणे, माय अरे तुझ्यासारखे तर हात बी नाही मला येड्या, मी चोचीन खोपा बांधला आणि तू माणूस असा दोन हाता असून असा करायला लागलास म्हणे, आणि थंडीन मरायला लागला. एकदा ऐकून घेतलं भाऊ माकडान. त्या माकडं लई वेळ ऐकून घेत नाहीत, आणि माणसानं माकडाला सांगायचा प्रयत्न करू नये. लक्षात येते ना तुमच्या? मग ती चिमणीन गप मराव का नाही. ती पुन्हा म्हणते, कळत नाही का रे हा माकडा, होय पावसात भिजायला लागलास म्हणे, मी मग हात नसून खोपा बांधला. त्याला राग आला आणि माकडाला. त्याने ते खोपा धरला, तोडा चुरगाळला आणि द्याला फेकून. राहिलं का काही? राहिलं का? आणि जाय मर म्हणे आता तशी. बरोबर आहे ना. मग असं होत असतो. रागीट माणसाला सांगू नये, रागीट माणसाला उपदेश करू नये, अविश्वासाला सांगायचं नाही. एखादं गावातलं आडमुठ कळतं का तुम्हाला? हां, गावातलं एखादं आडमुठ म्हणलं ना, हल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा नाही महाराज. काही माणसाला तुपात घोळा तुम्ही, ते बदलत नाही, आणि त्याचा विचार बी करून फायदा नाही, काहीच फायदा नाही. लक्षात येतं का माझं बोलणं? मला एक म्हणे, महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग त्याला टेन्शन आलं. त्याला वाटलं मी असं रागवण काहीतरी, पण आपल्याला सॉफ्ट कॉर्नर. म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे. म्हणे कसं काय वाटत नाही. म्हणलं एरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्रं वाढलं समजीन. टेन्शन घेण्यासारखं काय? टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्यात? बोला. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्रं, सुकर म्हणजे डुकर. बोलण्याला प्रमाण आहे. त्या कुत्र्या मांजराची कमतरता मानतच नसेल एखाद्या, त्याला तुम्ही काय पर्याय करणार आहे? मला सांगा, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? बोला. आहे. घुबडाला मान्य नाही का? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं गाई घुबडाला नाही कळत इथं सप्ताह आहे बा 2 दिवसाचा, हा त्याचा पर्सनल मॅटर आहे ना. आणि मानत नसेल एखादा, त्याला तुम्ही काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. अहो, देव एक सगळ्याला आवडत नाही, महाराज काय आवडत? माझं बोलणं लक्षात घ्या. काही रामाचे भक्त आहेत तर काही हनुमंतरायाचे आहेत, काही हनुमंतरायाचे आहेत तर काही भगवान श्रीकृष्णाचे आहेत, काही भगवान श्रीकृष्णाचे आहेत तर काही जगदंबा देवीचे आहेत, काही जगदंबा देवीचे आहेत तर काही दत्तात्रयांचे आहेत, तर काही भगवान शंकराचे आहेत, काही भगवान विष्णूचे आहेत.
देव एक सगळ्याला आवडत नाही, महाराज एक सगळ्याला कसा नाही आवडू शकत. आता काही माणसं बाहेर गाऊन कीर्तनाला आले. आज सानप महाराजाचं कीर्तन आहे बाबा हैदराबाद, तिकडं काय ते गाव तुमचं कंठाळी आहे का नाही, हिंगोली, अजून जवळचे काही गावचे लोक इथं आले लांबून लांबून. मग येता येता एकटे येतात का ते चालता चालता म्हणतात चला कुठं, गोविंद बाबाच्या आश्रमावर सानप महाराजाचं कीर्तन आहे. ते पुढचं म्हणतो कोण सानप महाराज, अहो ते तुम्हाला माहित नाही का, आपण युट्यूबला टीव्हीला पाहतो त्यांना, विदेशात कीर्तन करून आले ते सानप महाराज. ते पुढचं म्हणतं मग मी काय करू, त्याला म्हणावं लागतं अरे ते लय मोठा महाराज आहे, तुझ्या गळ्यात बांधून हिंड, मला गरज काय त्याची. मानतच नसेल तर त्याला कोण काय करणार, काय करू शकणार. याचा रागही म्हणून नाही माणसानं, माना नाही माना म्हणले. हे बघा साधू संत खुशका असतात माहिती आहे का, मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्त्व देतोय, ते महत्त्वच नाही त्याला. डुकराच्या विष्ठेप्रमाण आम्ही मानाकडे पाहतो. मग आम्हाला काय टेन्शन, आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही आणि शिव्या दिल्या तर दुःख होत नाही. आणि या वृत्तीवर गेले की जगाचा त्रास होत नसतो. जग पहिल्यापासून असंच आहे, जग पूर्वी असंच होतं, आताही असंच आहे, उद्याही तसंच राहणार आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. विठाला विठाला तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं, हे तेच जग आहे. गाथा पाण्यात बुडवली, हे तेच लोक आहेत. लक्षात येतं माझं. पण तुकाराम महाराजाचा गाथा लोकांनी पाण्यात बुडवला आणि काठीने मारलं, आणि यानं 2च अभंग पाठ केले की याला वाटतं मी तुकाराम महाराजाचा चुलताच झालो. अरे असं नाही होत ना, बरोबर आहे. तुकाराम महाराजाला लोक शिव्या देत होते महाराज, लक्षात घ्या. मग महाराज हे मानणं न मानणं ज्याचा ज्याचा प्रश्न आहे. मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही. एक मूर्ख रेल्वेने चालला बघा, आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं शीट भेटलं. 3 शीट असतात ना, 1 2 3, त्याला एकदम वरचं शीट भेटलं आणि ते रेल्वेत बसल्यावर त्याला जुलाब लागल्या. जुलाब कळतं ना सगळे, जुलाब. मग ते सारखं वरच्या शीटवर चढायचं, पुन्हा त्या लॅट्रिनकडं संडास बाथरूमकडं खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात थकून गेलं ना ते, जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे हो एवढं थकाय काय झालं, तो म्हणे अगं रेल्वेत बसलो आणि एकदम वरचं शीट भेटलं, जुलाब लागल्या म्हणे. मग वर चढा खाली उतरा, त्या शीटवर चढा खाली उतरा, हातापायात काय ताकद राहिली नाही. बायको हुशार होती, ती म्हणे तुम्हाला वरच्या शीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता, तर मी खालच्या शीटवर बसलेल्याला विनंती करायची बाबा माझी तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो, असं म्हणलं असतं कोणी ऐकलं नसतं का, बोला ऐकलं असतं. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळणार आहे, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी विचारू कोणाला. हे जायला कळलं नाही त्याने पाठची खीर हाणल्याशिवाय जाऊ नका बा. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरे देवा. दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. अशा माणसाला उपदेश करून फायदा नाही. हा विचारलं तरी ही गोष्ट सांगू नये, काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नाही. हा एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं मग सांगायला पाहिजे का, बोला नाही. हाताला धरून दुकानात न्यावं, त्याच्या जवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. हे सज्जन माणसाचं काम असतं. आपले 200 रुपये जातील पण नास्त होईल ना. आपले लोक याच्यातच पटायचे, आपले लोक याच्यातच बाजार. बरं पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकत नाही. पिणाऱ्या माणसाला समजून सांगा ऐकत नाही. एकाला बायको म्हणे अहो दारू पिता चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ते म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही, तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे म्हणे. बा काय करावं. एकाला बायको म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, थोडा आवाज द्या, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं किती कडवे आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे काय बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. माझ्याकडे एक गाडी नव्हती बघा रणजित भाऊ, तेव्हा मी एसटीने फिरायचो. तर ते कष्टात खूप दिवस गेले बरं. आता वाटत असेल तुम्हाला एसटीनं फिरायचो. मग ते एसटीनं फिरायचं असलं का आम्हाला शेवटची गाडी भेटायची आणि त्या पिलेल्याला बी तीच गाडी भेटायची.
उतरून उतरून पाय धरता आला की त्याला तीच गाडी. पण आता हे धोतर कपडे पाहिलं की पुढं कोणी बसू द्यायचं नाही. महाराज पाठीमागं वा पाठीमागं. असं वाटायचं याच्या का सासऱ्याची एसटी आहे का काय वा. पण महाराज असल्यामुळं बोलता येत नाही. अगं आपल्या अंगात कपडे असे आहे, गळ्यात माळे वा, काही बोलावतो लोक म्हणतात तुम्ही महाराज आहे. तुम्ही एका जिल्ह्याचं पाणी पिऊन एवढं बोलू शकता. आम्ही तर 4-5 राज्याचं पाणी पितो. मग आमच्या जो किती ब्रँड असन, पण बोलता येत नाही. मग आपलं जायचं आणि मागं बसायचं. बरं ते पिलेलं आलं का त्याला बी कोणी पुढं बसू देत नाही. हे मागा. मग ते नेमकं आमच्या जवळ बुडत्याल काडीचा आधार. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत बस. ते माझ्याजवळ बसलं. बरं ते मुक बसत नाही पिलेलं. ते म्हणे महाराज दिसता. म्हणलं आता थोडं का पोत्राच दिसायलो, महाराजच आहे ना. बाबू दर्शन घेऊ द्या म्हणे. दर्शन म्हणलं नका राहू द्या दर्शन. पहिलं दर्शन ताईट काम असतं ते. पहिलं दर्शन म्हणलं शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या भाऊ, जाऊ द्या. त्याने अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. मला म्हणे घ्या. मी म्हणलं घ्या दर्शन. काय मी म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं घेता येईल म्हणे, बाटली जरा मी दर्शन घेतो. अरे म्हणलं तू काय पागल झाला का काय, काय करतीन हे माणसं सांगता येत नाही हो. म्हणून दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये. लक्ष देऊ नाही का बरं का. दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण तिथं उभे आहे, आपल्याला दिसतं आंधळा खड्ड्यात पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणाऱ्यानं बघावी का? बोला नाही. त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे कुणाचं काम आहे? दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणीनी लावावे सत्पथा, ते विज्ञानानंद दुःखी बुडता त्यासे उद्धारावया तत्वता. मी प्रार्थित असे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजाला माहिती होतं लोक आंधळे आणि मला दिसतंय. मग आंधळ्या माणसाला त्यांच्या हिताचा मार्ग सांगितला पाहिजे. तो अभंगाच्या पहिल्या सांगतो तू माझी बजारे विठला. 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 नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. करिता बळवले जोरावचे धोनी. करिता बळवले जोरावचे धोनी. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. करिता बळवले जोरावचे धोनी. करिता बळवले जोरावचे धोनी. हो सांगतो तू माझे बजारे विठला. नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तू माझे बजारे विठला. विठ्ठल विठ्ठल. नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया. जन्म वाया. काळ्या वाजवा जोरदार. वा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. सांगतो तुम्हासी
एका एका शब्दाचा विचार करून वेळ संपल तिथं थांबू. सांगतो तुमासी. तुमासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे ना. तुमासी म्हणजे नेमकं कुणाशी? सांगतो गोविंद महाराजाशी, सांगतो रणजित महाराजाशी, सांगतो देवीदास महाराजाशी, का सांगतो सोपान महाराजाशी, का सांगतो पंजाब महाराजाशी? नेमकं कुणाशी सांगतो? सांगतो तुम्हाशी. तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, खट नट यावे आणि नीट होणे जावे. तुका म्हणे नाही जातीचा वेगळा, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जातीचा वेगळा, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, धन्य, धन्य. ज्याचे मुखी नाम तो धन्य, 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 धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. अजून सोपं करतो. खट नट यावे, मी थोडं शब्दात बदल करतो हा. खट नट यावे, शुद्ध होणे जावे. पण इथल्यासाठी असं म्हणूयात आपण, खट नट यावे आणि नीट होणे जावे. कळलं माझं बोल? खट नट यावे आणि शुद्ध होणे जावे, इथं नीट होणे जावे. दौंडी पिटी भावे, चोखा मेळा, यारे यारे लहान थोर. लहान या, थोर या. लहान जरी असेल तर पुढं घेतो आम्ही त्याला. संप्रदाय घेतलं का नाही पुढं? आता लहान जरी असेल तर लहान या, थोर या. यारे यारे लहान थोर, याती भलत्या, कोणत्या जातीतला असू द्या, नारी नर कोणी असू द्या, जात वीत गोत, कुळशीळ मात, भज खातुरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे व हाय. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो, ग्रहलक्ष्मीचा. हां, मग त्या बाया म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोला, पुण्याची गणना कोण करी? त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. रणजित बाबांची पंगत असते, इकडं आमचे महाराजांची. आमच्या दिंडीला जास्त पंक्ती महाराज लोकांच्याच. महाराज लोकांच्याच पंक्ती महाराजांची असते. मग दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली की पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं. या बायां सर्व जमा केलं आणि मुक्काम आल्यावर एकमेकील म्हणतात, माय खोट्या कान्यानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी? मग त्या पुण्याची आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. आवाज द्या. न नळाचा आणि न बाणाचा. नळाचा न आणि बाणाचा न फरक आहे ना. भाषेत फरक आहे का नाही? आता तुमचं काय अन्नम पप्पू का? इकडं आहे का ते अन्नम पप्पू? ते तेलगुत आहे का नाही? भातन वरण असलं की अन्नम पप्पू, हान टप्पू. हां, बरोबर आहे ना? लक्षात नाही का? ते तिकडं अन्नम पप्पू आणि इकडं काय ते नडरी का काय म्हणतात ना, नडरी काहीतरी असं आहे भाऊ इकडं, आहे का नाही? तिकडची तुमची ते गंडा म्हणतात ना कोणाला तरी. हां, जाऊ द्या. त्या इकडची कन्नड भाषा भाषेत बदलले का नाही? भाषेत बदलले. आमच्या इकडे गेले की काय म्हणतात? मल तुलं. आपल्या जिल्ह्यात मल तुलं. विदर्भात गेले तर मले तुले, मले तुले. तिकडं खानदेशात गेले तर आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो. म्हणलं धरणगावला कसा जाऊ? म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना, ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आता जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमास, काय अडचण नाही. हां, बट नाही जमास, थोडं जमास. हां, लक्षात ठेवा. त्यांच्या भाषेत ते आमनं तुमनं. मग या लातूरकडचा फोन आला, इकडचा तुमचा आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का. तुमच्या इकडं आहे का? हेच आहे का? काय तरी करू लाव की मर्दंग बी वाजवला लाव, कीर्तन बी करू लाव, काय तरी करू लाव की. बरोबर आहे ना? असं जग इकडं. हां, आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का. इकडची भाषा अशी. मला एकदा नांदेड कडून फोन आला. म्हणे महाराज कुठोर आल्या? म्हणलं आल्या. तिकडं माणसाला बी आल्या आणि बायाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणी जेवल्या का? म्हणलं आल्या हानत्या. जेवत्या म्हणलं. बरोबर. लक्ष तिकडं आल्या का, गेल्या का? तिकडं
पुण्यात जर गेले तर माझं तुझं असं स्टँडर्ड असतं. ते कळतंय ना तुम्हाला? माझं बोलणं लक्षात येते ना तुमच्या? माझं तुझं. पुण्यात पाहुणा आला की नवरा बायकोला म्हणतो, अगं ऐकलं का, भाऊजी आले, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणती, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? मारला भाऊजी थंडीला. उपवाशीच. बरोबर आहे का? ते आमनं हा बस 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 आहे का नाही? लक्षात ठेवा. भजका त्वरित भावनायुक्त अंतकरणानं भजलं तर जातीपातीचा विचार नाही. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगतो, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानू पात्रा खोदू पिंजारी, तो दादू भजनी आबेदू हरीच्या नामे. महाराज संप्रदायात अशा व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांचं जात सुद्धा माहीत नाही किंवा ज्यांचं कुळ सुद्धा माहीत नाही. मग मी तुम्हा सर्वांना सांगतो, याच्यापेक्षा वेगळं बोलू. जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की आट आहे, जातीची आट आहे, आडनावाची आट आहे, वयाची आट आहे, शिक्षणाची आट आहे, श्रीमंतीची आट आहे. लग्न म्हणलं की आट आहे ना. 21 वर्षे आता झाले, बरोबर? 21 वर्षे. पहिलं 18 होतं, आता 21 झालं. लग्नाची आट आहे, वयाची आट आहे. आता उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता ह्यानं जर ठरवलं लग्न करायचं, समजा ह्या बाळानं, बघा किती खुललं ते लगेच. अय दमदार, अय बाबू. हे रसायनच वेगळं आहे महाराज. हा लक्षात. बघा ना ते किती लाजायला लागला आता. उदाहरण आहे फक्त. त्यानं जर ठरवलं लग्न करायचं तर जमल का? बोला 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 ना. त्यांनी जर ठरवलं लग्न करायचं तर जमन का? नाही जमणार. आता शंकर बाबांनी ठरवलं समजा, उदाहरण आहे, असं काही ते तसं काही करणार नाहीत, फक्त उदाहरण आहे. शंकर बाबांनी ठरवलं आता लग्न करायचं, जमल का? आता नाही. ह्याचं वय कमी पडतं आणि यायचं वय आता जास्त झालं. लग्नाला वयाची मर्यादा आहे. हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन नाचायचं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. बाबानं ठरवलं मला टाळ घेऊन उभं राहायचं, काय प्रॉब्लेम आहे? कोण कोण भजन करू शकताय का? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदे वापरे कोणी बी भजन करू शकत. ना जातीची आट आहे, ना वयाची आट आहे, ना स्वरूपाची आट आहे, ना कुळाची आट आहे, ना शिक्षणाची आट आहे, ना श्रीमंतीची आट आहे. बस तुका म्हणे येथे भजन प्रमाण, एवढीच आट आहे. बस एवढीच आट आहे. भजन करा एवढी आट आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मग एकदा भजन करा, नाही केलं तर नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला. सांगत तुम्हाशी भजारे विठ्ठला, तो तुम्हाशी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. हो 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 करिता बरोबरे दुरावाची दुरी, करिता बरोबरे दुरावाची दुरी. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, हो हो नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया. निसा 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 रे सा रे सा रे सा निसा सा 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 सा.
सांगत होतो माझी बजारी विठ्ठला नाही सगळ्यांना अनुभवला आता ते आहे का नाही तरी गेला जन्म वाया जाईल भगवंताचं भजन करा. वाया जाणं कशाला म्हणतात मी सांगितलं जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. लक्ष देऊन आहे का बरं का. एक बंदूक घेऊन शिकारीला निघालं जरा 5G आहे. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठं निघाले. तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हणला वाघाची शिकार करायला चाललो. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना. तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर इथंच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रा उभा आहे. जे जागे आहे त्यांना कळलं ना ते वाया गेल्यासारखं नाही काय सांगा वाया गेलं महाराज बरोबर आहे का. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. देवे दिला दे भजना गुमटा देवे दिला दे भजना गुमटा तो या झाला फाटा वादिकेचा तो या झाला फाटा वादिकेचा देवे दिला दे हो भजना गुमटा देवे दिला देह हो भजना गुमटा मनुष्य जन्म मोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्म मोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे जिवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे भजन करणं गरजेचं आहे. आणि नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. भजन केलं पाहिजे ना. राम नाम तू भजले प्यारे कहे को मगरूरी करता है कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलट में गिरता है. महाराज म्हणले कच्च्या मातीचं घर कधी पडल सांगता येईल का. नाही सांगता येत ना. माशी पंख पाकडी तव हे सरे म्हणून म्हणतात बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो आश्रमावरी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल
जाईल हो देह जाईल देह जाईल हो देह जाईल देह जाईल 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 देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल महाराज म्हणले देह जाणार आहे जायाचे शरीर जाईल क्षणात नो टेन्शन कहा गोपीनाथ पावेची ना महाराज म्हणले देव भेटला पाहिजे ना नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी काही नलगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी विठोबा रखुमाई जय गोपाल जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमे बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई जय जय डोबार कुमाई हबार कुमाई हबार कुमाई डोबार कुमाई वाह छान भजन म्हणते मी ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंगा
भजन केलं धन्यवाद सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया जाईल. होईल तेवढं जीवनामध्ये भजन करा. उद्या सकाळची खीर आज तयार करणं चालली. शरीर के लिए भोजन आवश्यक है, आत्मा के लिए भजन आवश्यक है. कळलं माझं बोल? शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचंच आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेडा तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या बोला पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लग चरणाला, प्रभूच्या लग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आकाशी. कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगात बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. भजनाची गोडी लागणं गरजेची आहे. आणि भजनाची गोडी आहे म्हणून जंगल में मंगल आहे. ते बरं झालं ती पालखी होती पुढं, नाही तर मला वाटलं नसतं इकडं कीर्तन आहे. बरोबर आहे ना? पण ती दिंडी एवढी सुंदर चालू होती. काय उत्साह त्या लेकरांचा. आमच्या गाडी पुढं काही म्हाताऱ्या बाया पळत होत्या. बरोबर, आमची गाडी ना ते डावलून अशा बाया म्हाताऱ्या बाया पण पळत होत्या. ही ताकद आहे भजनाची, है ना? वृद्ध होती तर नाही रे, भजनात ताकदच आहे नाही म्हणून अतिशय सुंदर. आणि इथं सगळे तरणे होऊनच जातात महाराज. इथं माणसं रोगाने म्हातारे होऊन येतात आणि इथं दत्तात्रयाच्या आशीर्वादानं तरणे होऊन घरी जातात. बरोबर आहे ना? इथं दत्तात्रयाच्या आशीर्वादानं तरणे होऊन माणसं घरी जातात. आपले आजार जे काय असतील ते भगवंताजवळ सोडून त्या ठिकाणाहून आनंदानं जातात. आणि आनंदात घरी गेले की त्यांचं स्वागत असं फटाकडे वाजून घरी गेलं होतं. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी गोविंद बाबांनी हा आश्रम उभा केला. महाराज खूप गोड काम आहे तुम्ही. आणि कोण काय म्हणत असेल नसेल मला माहिती नाही, पण मी एकच सांगेन, त्यांनी पैसा जरी तुम्ही दिला असेल तर त्याच्यातून काही जमिनी खरेदी नाही केल्या. तुम्ही दिलेल्या पैशातून भगवंताचं मंदिर उभं केलं. म्हणून तुमचा एकही पैसा वाया गेला नाही, दिलेलाही वाया गेलेला नाही आणि दिलेला सुद्धा वाया जाणार नाही. काय करणार आहे? अरे ज्यांनी आपलं जीवन या परमार्थासाठी समर्पित केलं ते पैशाला महत्त्व कशाला देतील? पैशाला महत्त्व देतील काही माणसं नाही देणार. अरे 200 गायी सांभाळणं जोक नाही. शेतकऱ्याच्या घरी एक गाय नाही महाराज. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? शेतकऱ्याच्या घरी एक गाय नाही. त्याने शेतकरी म्हणून घ्यावं का नाही हा प्रश्न वैयक्तिक आहे. त्याच्यावर स्वतंत्र कीर्तन करता येईल, मला अडचण नाही. पण आज गोमातेची, आणि मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देईल. महाराष्ट्र सरकारने एका महिन्यापूर्वी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला बरं का महाराष्ट्रात. आणि तुमच्या इकडं पण ते होईल, हळूहळू होईल. सगळ्यांनी आपण जागं झालं की ते व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून राज्यमातेचा दर्जा दिला. आणि त्या गोमातेची सेवा महाराज 200 गायी सांभाळणं जोक नाही.
सोपं नाही. लेकरू जर म्हणलं भूक लागली तर त्याला म्हणता येतं स्वयंपाक होईपर्यंत थांब. त्या मुक्या जनावराकडं पाहिलं तरी माणसाचे डोळे भरून येतात. चाऱ्याच्या परिस्थित्या सोप्या आहे. एक पेंडी घ्यायला गेली तर किती महाग आहे महाराज. हे चालवणं सोपं नाही. मग माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी भरभरून मदत. तुम्ही एक गाय घरी नाही ना सांभाळू शकत, चला नका सांभाळू. तुम्ही वर्षाचा एका गाईचा खर्च आश्रमात द्या, एवढं तर करू शकता. एका वर्षाचा गाईचा खर्च द्यायला अडचण काय. तुम्हाला माहिती आहे तर किती पेंड्या लागतात. तुम्ही पैसे बी देऊ नका बरं का. पैसे द्यायल्यानंतर माणसाच्या मनात शंका येतात. पैसे देऊ नका. एका गाईला वर्षात किती चारा लागतो तेवढा इथं आणून टाका, विषय संपला. तुमच्या पैशाला हात लावायचं काम नाही. आणि चारा काय महाराज थोडीच खाणार आहेत. होय पैसा काही म्हणतील पैसा खातात आहे, मग पैसा बी ते खातात म्हणजे वापरत नाही दिलं त्याला. मग कडबा थोडीच खाणार आहे कोणी. कडबाच म्हणतात ना तुमच्या इकडं. मग सगळ्यांनी का ते करतील. भगवंत त्यांना देणार याच्यात काही शंका नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण. मागं पुढं उभा राहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. त्यांनी केलंय म्हणजे देव त्यांना सहकार्य करणार आहे. पण आपलाही कुठंतरी त्याच्यात वाटा असला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून सगळ्यांनी भरभरून मदत करा. हा 2 दिवसाचा उत्सव आहे, यालाही मदत करा. आश्रमात एवढं सुंदर, मग प्रसन्न आहे. मी पुन्हा पुन्हा बोलतोय, प्रसन्न आहे मी. आणि मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. माझी त्यांची पहिली भेट आहे, पण त्यांच्यासाठी हे प्रमाण सांगेन मी तुम्हाला. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. मी करतो मीच केलं याचा तीळ मात्र सुद्धा अहंकार त्यांच्याकडं नाही. हा भगवंत करून घेतो, आपण कोण करणार आहे हा भाव त्यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून आम्ही माणसं ओळखू शकतो. आम्हाला फार आम्ही रोजचं कामच ते आहे आमचं. बरोबर आहे ना. म्हणून महाराजांकडं अतिशय नम्रता हा गुण आहे. आणि म्हणून एवढे दिंडीत लोक होते महाराज. छोटे छोटे लेकरं काय नाचत होते. बरोबर आहे ना. म्हणून तुम्ही सगळ्यांना विनंती आहे या कार्यक्रमाला सहकार्य करा. चुका काढत बसत जाऊ नका बरं का. कमी देणारे चुका काढतात, जास्त देणारे बोलत बी नाही. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ. है ना. तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ. जे जास्त देतं ते बेजार नाही करत. कमी देतं ते महाराज येऊन होता पाहिजे, पखवाजात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, माईक तेऊन होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी आणि येऊ नको पुढे इकडे. किती चौकशा करता तो माणसं. हे बघा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारी माणसं काही करू शकत नाही. या आश्रमात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवाव आणि मग चूक काढा. महाराज 200 गाय सांभाळतात, तो 300 सांभाळावं आणि मग बोलावं, तेव्हा बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्याशिवाय बोलण्याचा अधिकार नाही मला. बरोबर आहे का. त्याच्याशिवाय बोलण्याचा अधिकार नाही. बोलायला काय लागतं, उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काही कष्ट लागतात मला. लक्षात घ्या. बोलणं आणि चुका काढणं सोपं आहे. एखाद्यानं आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय, चांगला बांधला बंगला, जेवण करा, कौतुक करा, निघून या. जेवण करत नाही, कौतुक करत नाही, ती जाऊन शहाणपणा करतं. पिऊपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडाच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू कडी तर बसून घे. ह्याच्या पिओपीचं आपण पाहून घेऊ. पुन्हा एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे काय बोलवलं, आपलं काम काय, चांगली घेतली तुम्ही गाडी, नाही होत आमच्याकून घेणं, पण तुम्ही घेतली तरी आनंद आहे. अहो तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली हो. आमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, कौतुक करा, पेढे खा, निघून जा, काम झालं. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतात आणि चर्चा करतं, हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. त्या पोटात गोळा उठायचं काही कामच नाही ना. बरोबर आहे का. चांगल्या काम होत असेल तर काय अडचण आहे महाराज, करू द्या, फिरू द्या, काय सोपी गोष्ट आहे का. चांगल्या कामाला मदत करा. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया देणं सोपं आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, हे झाला प्रतिसाद. आणि घातलिया भय नरका जाणे ही झाली प्रतिक्रिया. प्रतिक्रिया दिलं तर नरकात जावं लागतं आणि प्रतिसाद दिलं तर स्वर्ग मिळतो. आणि चांगल्या कामाला मदत करा.
चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं खंबीर उभं राहा. लक्षात आलं माझं बोलणं? चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभे राहा. म्हणून महाराजांना काय, त्यांना काय गरज नाही. चालवणारा तुका म्हणे घालू तयावरी भार, बरोबर आहे, त्याच्यावर भार टाकलेला आहे, चालवायचं तर उरक चालल. हे महात्मे असे असतात बरं का, त्याची इच्छा आहे तोपर्यंत चालेल, त्याची इच्छा झाली बंद होईल, या मानसिकतेने जगतात ते, त्यामुळे लय लोड घेत नसतात ते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण सहकार्य मदत करा, एवढी जाता जाता विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणी लावी राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 काही नलगे भावची कारण काही नलगे भावची कारण काही नलगे भावाची कारण काही नलगे भावाची कारण काही नलगे भावची कारण काही नलगे भावची कारण काही नलगे भावाची कारण काही नलगे भावाची कारण तुका मने आन विठोबाचे तुका मने आन विठोबाचे करिता बरोबर रे दुरावचे दोरे करिता बरोबर दुरावचे दोरे तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावची दोरे करिता बरोबरी दुरावची दोरे बाबाची पुरी करिता बरोबरी सोपान महाराज आमच्या हाकेला वाव देऊन आज
दत्त संस्थान दापका येथे आलेले आहेत. आणि महाराज तुम्ही काही काळजी करू नका. ओळखला जितके महाराज आलेले आहेत ते प्रत्येक महाराज ह्या स्टेजवर आणण्याचं कार्य मी करतो. तुम्ही काळजी करू नका. माझ्या पाठीमागे आमचे कृष्णा महाराज आहेत, सोपान महाराज, देवीदास महाराज, हे सर्व माझ्यावर प्रेम करतात. कोणी महाराज तुम्ही काही काळजी करू नका. ह्या संस्थांमध्ये ह्याच्या परीस आणि मोठे मोठे कार्यक्रम होतील. मी हे तुम्हाला शाश्वती देतो. ऐका, रणजित महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी मला म्हणले, महाराज तुम्ही काहीच बोलू नका, आमच्या गुरुस्थानी मला कीर्तन पाहिजे. अगदी बरं का. आणि म्हणून आता हे सोपं नाही ना, उद्या पाटील येणं, मी आज येणं, वर्ष फोन केल्या तरी तारखा होत नाही ॲडजस्ट. पण महाराजांच्या प्रेमामुळे आणि अजून मला असं वाटतं तुमच्या प्रयत्नामुळे आणि महाराजाच्या गोसेवेमुळे हे सहज घडून हां. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी रणजित महाराज, आता मी सोबत आहे बाबा, तुम्ही आम्ही दोघं तिघं मिळून करून काय अडचण नाही. मी तुमच्या सोबत आहे, मी पुन्हा येईन. बरोबर आहे ना. जरा का महाराष्ट्राला चिटकूनच आहे ना, मी पुन्हा येईन आहे का नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.